नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला युजेस ऑफ मिथेनॉल कसं प्रिपेअर करता त्याचं फ्लोशीट पाहिले, तर त्याचे युजेस पाहिले. तर इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये आपण पाहिलं की जर समजा कंडिशन्स ज्या काही असतील, टेम्परेचर, प्रेशर, जर यांच्यात काही फ्लक्च्युएशन झालं किंवा जास्तच चेंज होत असेल, 20 ते 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त चेंजेस होत असतील, तर आपल्याला बाय प्रॉडक्ट्स खूप जास्त भेटतात. तर बाय प्रॉडक्ट्स कमी भेटायला पाहिजे. बाय प्रॉडक्ट जे काही आहेत आपल्याला, की जे आपल्याला लागणार नाही, फक्त मिथेनॉल आपल्याला लागणार आहे. तर बाय प्रॉडक्ट टाळण्यासाठी आपल्याला या कंडिशन्स मेंटेन कराव्या लागतील. आता आपण पाहू आयसोप्रोपेनॉल और आयसोप्रोपिल अल्कोहोल. तर आयसोप्रोपेनॉल आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल हे ॲक्च्युअली नाव एकच आहे. जो आयसोप्रोपेनॉल असतो आपण ओल त्यालाच लावतो, जो अल्कोहोल असतो इकडे फक्त ओल लावला आहे आणि इकडे अल्कोहोल सेपरेट लिहिलं. तर इथं पण हे स्ट्रक्चर जे दिसते तुम्हाला, हे स्ट्रक्चरमध्ये म्हणजे आयसोप्रोपेनॉल चेन जर पाहिली याची 3 कार्बनची चेन आहे त्याची आयसोप्रोपेनॉलची. तर आपल्याला याला बनवायचं आहे प्रोपिलिनपासून. इकडे प्रोपिलिन रिॲक्शनमध्ये दिलं. तर प्रिन्सिपल जे काही आहे तिकडे जी रिॲक्शन दिसते तुम्हाला, रिॲक्शन जशी होते तीच प्रिन्सिपल असतं. The mixture of petroleum cracked gases rich in the propellants react with 85% H2SO4. आता हा प्रोपिलिन घेतला आहे. पेट्रोलियम जे क्रूड पेट्रोलियम असतं, त्या क्रूड पेट्रोलियममधून सेपरेट केलेला प्रोपिलिन, हा तो प्रोपिलिन आहे. आणि त्या प्रोपिलिनला H2SO4 सोबत रिॲक्ट केलं आहे. आता H2SO4 सोबत जर रिॲक्ट केलं, डबल बॉन्डचा कंपाऊंड कोणता आहे, तर काय होतं, ही सिंपल ॲडिशन रिॲक्शन झाली. एक हायड्रोजन या साईडला लागला आहे आणि हायड्रोजन लागतो, आणि हा नंतरचा निगेटिव्ह पार्ट जो आहे, रिमेनिंग पार्ट, तो सेंटरच्या कार्बनला लागतो. त्याचं कारण असं आहे की कार्बोकॅटायन आपल्याला या कार्बनवर भेटतो ॲडिशन रिॲक्शनमध्ये, आणि कार्बोकॅटायन हा लेस इलेक्ट्रोफिलिक असतो, सॉरी इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो, त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते, म्हणून हा दुसरा निगेटिव्ह पार्ट तेव्हा अटॅक करतो. हा दुसरा निगेटिव्ह पार्ट जो स्पेसिसचा उरलेला असतो, रिमेनिंग पार्ट, त्यावर अटॅक करतो, म्हणून आपल्याला असा कॉम्पाऊंड हा भेटत आहे. देन द हायड्रोलिसिस ऑफ आयसोप्रोपिल सल्फेट विथ वॉटर गिव्स आयसोप्रोपेनॉल. आता पहा याच्या पुढे त्यांनी हायड्रोलिसिस केले. आता H2O जर आपण ॲड केला इकडे, तर ॲरो दिसतोय, या ॲरोच्या मी जिथं ॲरो ठेवला आहे त्या ॲरोच्या या साईडला हायड्रोजन ॲड होतो आणि या साईडला OH ॲड होतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी H2SO4 हायड्रोलिसिस केल्यामुळे भेटतो, आणि याच ठिकाणी आपल्याला OH हा भेटून जातो. OH आणि इकडे H2SO4 म्हणजे आयसोप्रोपेनॉल आणि H2SO4 या ठिकाणी सेपरेट होताना आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने आपण आयसोप्रोपेनॉल प्रिपेअर करू शकतो. रिॲक्शन आपल्याला दिसते. आता प्रोसेस, ॲक्च्युअल थिओरॉटिकल रिॲक्शन पहिले आपण बोर्डवर अशीच घेतो. आता हा प्रिपेअर करण्यासाठी, हा बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय करावं लागतं. तर आपण इंडस्ट्रीमध्ये हा आयसोप्रोपेनॉल जर प्रिपेअर करायचा असेल, तर आपल्याला ह्या खालील स्टेप दिल्या आहेत. आता आधी ॲब्सॉर्प्शन पहा. तर डायल्युशन टॅप, तर रेक्टिफाईंग कॉलम, मिनरल वॉशर, नंतर डिस्टिलेशन कॉलम. तर रेक्टिफाईंग म्हणा किंवा डिस्टिलेशन आलं तिथं, तर डिस्टिलेशन आलं तर एवढंच म्हणा, एवढंच समजा, कुठेही प्रत्येक प्रॉडक्टला डिस्टिलेशन तुम्हाला येणार आहे. डिस्टिलेशन म्हणजे कसं काम करतो आपण, की त्या प्रॉडक्टला हीट करतोय आणि त्याच्या बॉइलिंग पॉईंटला त्याला सेपरेट करून घेतो. ज्या बॉइलिंग पॉईंटला प्रॉडक्ट इव्हॉपरेट होईल त्या बॉइलिंग पॉईंटला त्याला सेपरेट करून घेतो. फॉर एक्झाम्पल, आता पाणी आपल्याकडे, आणि पाण्यासोबत ऑइल वगैरे खूप काही सगळं मिक्सचर खूप पाण्यात वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत. फक्त आपल्याला पाणीच काढायचं. तर आपण काय करतो, पाण्याला हीट करतो. हीट केल्यानंतर, खूप जास्त हीट केल्यानंतर काय होतं, पाण्याचं वाफेत रूपांतर होतं
आणि ती वाफ जर आपण कूल केली तर आपल्याला प्युअर पाणी, प्युअर H2O भेटतो. मग टेम्परेचर द्यायचं किती? हां, तर टेम्परेचर आपण इतकं देतो की पाण्याचं बॉइलिंग पॉईंट आपल्याला माहिती आहे की 100°C. तर आपण 100°C होतं, 100°C होतं तोपर्यंत त्याला हीट करतो आणि हीट करून जी फ्युम्स वाफ तयार होते पाण्याची, ती वाफला कूल करून आपण पाणी मिळवतो. तसंच डिस्टिलेशनमध्ये हे जे केलं आपण त्याला डिस्टिलेशन म्हणतात. त्या प्रॉडक्टच्या त्या टेम्परेचरपर्यंत त्याला हीट करतात, त्याचे वाफेत रूपांतर करतात आणि त्या वाफला कूल केली की आपल्याला तो प्युअर प्रॉडक्ट भेटतो. तर पण इकडे दिसते आपल्याला फ्लो डायग्राम दिली आहे. फ्लो डायग्राम दिले आहे. तर पण या ठिकाणी काय होत आहे, जो पेट्रोलियम क्रॅक प्रॉपिलिन आहे, तर पण इकडे ह्या चार्टमध्ये, या फ्लोशीटमध्ये हा जो ॲरो दिसतोय, हा ॲरो म्हणजे इकडे होतो पेट्रोलियम क्रॅक गॅस, की जो आपण प्रॉपिलिन म्हणून घेतला आहे. फक्त आपण त्यातून पेट्रोलियम क्रॅक म्हणजे प्रॉपिलिनच घेतला आहे आणि इकडून H2SO. या ठिकाणी काय होतं, पेट्रोलियम क्रॅक जे असतात त्यांना आधी डिसल्फर करतात, म्हणजे त्या सल्फर कंटेंट जे असतं त्यांचं सल्फर रिमूव्ह करतात. डी म्हणजे रिमूव्ह करणे आणि डिसल्फर करतात म्हणजे सल्फर त्यातून रिमूव्ह करतात. तर हा ॲरो दिसतो इथं होतं प्रॉपिलिन आणि इकडे आहे H2SO. ॲब्सॉर्प्शन टॉवरमध्ये प्रॉपिलिन खालच्या साईडने आणि H2SO वरच्या साईडने, हे दोघं प्रॉपिलिन या साईडने टाकतात आणि H2SO वरच्या साईडने टाकतात. म्हणजे जर एखादी गोष्ट खालून आणि एखादी वरून टाकत असतो त्याला आपण काउंटर करंट असं म्हणतो. तर काउंटर करंट त्यांना रिॲक्ट केलं जातं. काउंटर करंट त्या दोघांना मिक्स केलं जातं, एक टॉप साईडने आणि दुसरा बॉटम साईडने. H2SO आणि प्रॉपिलिन यांना मिक्स करतात. त्यांना मिक्स केल्यानंतर त्यांची रिॲक्शन होते, ती रिॲक्शन खूप एक्झोथर्मिक आहे, म्हणजे हीट बाहेर टाकणारी आहे. त्या रिॲक्शनमध्ये हीट ही बाहेर टाकली जाते. तर प्रॉपिलिन हा सल्फ्युरिक ॲसिडमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो. प्रॉपिलिन हा H2SO4 ने ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेन प्रॉडक्ट भेटतो, तो म्हणजे आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट, की जी ॲडिशन रिॲक्शन आपण पाहिली त्यामध्ये आपल्याला जो ॲडिशन झालेला कंपाऊंड होता आयसोप्रोपिल मधला कंपाऊंड, हा कंपाऊंड, हे दोघं मिक्स केल्यानंतर ॲब्सॉर्प्शन टॉवरमध्ये हा प्रॉडक्ट आपल्याला भेटतो, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. तो आपल्याला भेटतो. आणि पुढे जर पाहिलं आपण, पुढे जे रिॲक्शन मिक्सर डायल्युशन टँकमध्ये जातं. डायल्युशन टँकमध्ये काय केलं जातं, डायल्युशन या शब्दातच आपल्याला कळतंय, डायल्युशन म्हणजे त्याला डायल्यूट केलं जातं. तर इकडे स्टीम दिलेली आहे, स्टीम म्हणजे वाटरच येते, वाटरची स्टीम. तर या स्टीमने त्याला निअर 20% त्याला डायल्यूट केलं जातं वाटर डायल्युशन टँकमध्ये. तर पुढे येतो रेक्टिफाईंग कॉलम. तर रेक्टिफाईंग कॉलममध्ये काय होतं आहे, अझोट्रॉपिक डिस्टिलेशनने त्याला सेपरेट केलं जातं. निअर अबाउट अझोट्रॉपिक डिस्टिलेशन आपण H2SO4 पण तिथून रिमूव्ह करतो आहे. आता इथं रिॲक्शन झाली, आपण डायल्युशन टँकमध्ये जेव्हा वाटर टाकतोय, वाटर टाकल्यानंतर आपल्याला H2SO4 सेपरेट झाला या ठिकाणी. आता अजून रिॲक्शन दाखवतो मला. स्टीम म्हणजे वाटरचे फ्युम्स, वॉटर वेपर. आता पण रिॲक्शन आपली यापर्यंत पोहोचलो होतो आपण. इथे जर वाटर टाकला आपण तर काय होतं, आपल्याला आयसोप्रोपेनॉल भेटतं आणि इकडे H2SO4 भेटतं. तेच होतं डायल्युशन टँकमध्ये आपल्याला टाकल्यानंतर H2SO4 सेपरेट झाला इथून, पण डायल्युशन टँकमध्येच आहे, सेपरेट होऊन तो तिथंच आहे, फक्त त्याचा बॉन्ड ब्रेक झाला आहे. इथं आयसोप्रोपेनॉल आणि H2SO4 यांचं मिक्सचर झालेलं आहे. तर हे मिक्सचर पुढे रेक्टिफाईंग कॉलममध्ये जातं. तर या रेक्टिफाईंग कॉलममध्ये आयसोप्रोपेनॉल आणि वाटर
त्यांचा अझोट्रॉप सेपरेट केला जातो, डिस्टिल केला जातो. रेक्टिफाईंग कॉलम म्हणजे डिस्टिलेशन आहे, सिम्पल डिस्टिलेशन. पण या डिस्टिलेशनमध्ये या डिस्टिलेशनमध्ये डिस्टिल आउट करत असताना रेक्टिफाईंग कॉलममध्ये H2O सोबत सेपरेट केला जातो आणि अझोट्रॉपिक डिस्टिलेशनने आयसोप्रोपेनॉल आणि वॉटर हे दोघं सेपरेट केले जातात. जे डिस्टिलेशन होतं आहे त्यामध्ये काय होतं आहे, 91% आयसोप्रोपेनॉल निघते आणि 9% वॉटर निघते. तर अझोट्रॉपिक डिस्टिलेशन नेमकं काय असतं? अझोट्रॉपिक डिस्टिलेशन हे असं डिस्टिलेशन असतं की समजा एखादा कंपाऊंडचा बॉइलिंग पॉईंट हा खूप जास्त आहे आणि तो वॉटरसोबत अझोट्रॉप करत असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट आपण कमी करून त्याला सेपरेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखादा हेक्झेन घेतला, हेक्झेन घेतला आपण किंवा आयसोप्रोपेनॉल घेतला. आयसोप्रोपेनॉलमध्ये वॉटर हे मिक्स आहे, आयसोप्रोपेनॉल आणि वॉटर सोबत आहे. जर आपण आयसोप्रोपेनॉलला हीट करत असू तर त्याचं बॉइलिंग पॉईंट येण्याच्या आधी आयसोप्रोपेनॉल काही प्रमाणात आणि वॉटर काही प्रमाणात हे दोघं डिस्टिल आउट होतात. हे दोघं अझोट्रॉप फॉर्म करून दोघं बाहेर निघतात. त्यालाच म्हणतो आपण अझोट्रॉपिक डिस्टिलेशन. तर समजा हेक्झेनचा बॉइलिंग पॉईंट काहीतरी 68 पर्यंत असतो. हेक्झेनपेक्षा आपण टोल्यून घेऊ किंवा ब्युटॅनॉल घेऊ. ब्युटॅनॉलचा बॉइलिंग पॉईंट नियर अबाउट 116 डिग्री सेल्सिअस, 116 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतो. हा ब्युटॅनॉल जर वॉटरसोबत मिक्स असेल आणि आपल्याला सेपरेट करायचं आहे एखाद्या मिक्सरमधून, तर त्याला जर आपण हीट दिली, डिस्टिल आउट करायचा म्हटला तर त्याचा बॉइलिंग पॉईंट हा 85 पर्यंत, नियर अबाउट 85 to 91 याच्या दरम्यान होऊन जातो. आणि 85 to 91 पर्यंत ब्युटॅनॉल पण आणि वॉटर पण सोबत निघतं, दोघं सोबत निघतात. या डिस्टिलेशनलाच म्हणतो आपण अझोट्रॉपिक डिस्टिलेशन. तर या अशा प्रकारच्या अझोट्रॉपिक डिस्टिलेशनमध्ये आयसोप्रोपॅनॉल हा 91% बाहेर निघतो आणि वॉटर हा 9% असतो या ठिकाणी रेक्टिफाईंग कॉलममध्ये. नंतर पुढे येतं मिनरल वॉशर. तेव्हा मिनरल वॉशरमध्ये काय होतं आहे, H2SO4 सेपरेट होतो इथं मिनरल वॉशरमध्ये. H2SO4 सेपरेट झाल्यानंतर जे काही हायर अल्कोहोल्स असते ते यामध्ये मिनरल वॉश केल्यानंतर मिनरल वॉशरमध्ये सेपरेट होतात. जे काही हायर अल्कोहोल्स असतील, सिलेक्टिव्हली फक्त हायर अल्कोहोल मिनरल वॉशरमध्ये सेपरेट होतात. तर पुढे येतं डिस्टिलेशन कॉलम. डिस्टिलेशन कॉलममध्ये एक्झॅक्ट त्याच टेम्परेचरला आपण आयसोप्रोपॅनॉल हा डिस्टिल आउट करून घेतो. नियर अबाउट 70% आयसोप्रोपॅनॉल आपल्याला या ठिकाणी सेपरेट भेटतो. आणि बाकीचे जे मिक्सचर असतं ते मिक्सचर म्हणजे बायप्रॉडक्ट. डिस्टिलेशन कॉलममध्ये आपल्याला आयसोप्रोपॅनॉल हा कम्प्लीट 70%, जे 30% उरलेला असेल तो बायप्रॉडक्ट. 70% आपल्याला आयसोप्रोपॅनॉल या ठिकाणी भेटून जातो. हा त्याचं फ्लो चार्ट. आता मी एकदा अजून रिपीट करतो. या ठिकाणी काउंटर करंट इकडून प्रॉपिलिन आणि इकडून H2SO4, वरून H2SO4 आणि खालून प्रॉपिलिन रिॲक्ट होतात. रिॲक्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हा कंपाऊंड भेटतो, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट आपल्याला भेटतो. नंतर आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट पुढे रेक्टिफाईंग कॉलमकडे जातो. रेक्टिफाईंग कॉलममध्ये अझोट्रॉपिक डिस्टिलेशन होतं. नियर अबाउट 91% आयसोप्रोपॅनॉल आणि 9% वॉटर यामध्ये सेपरेट केलं जातं. डायल्युशन टँकमध्ये सांगितलं, स्टीम देतो आपण त्याला स्टीम दिल्यानंतर काय होतं, H2SO4 सेपरेट होतो, बॉन्ड ब्रेक होतो. पण H2SO4 त्या मिक्सचरमध्ये H2SO4 आणि आयसोप्रोपॅनॉल डायल्युशन टँकमध्ये मिक्सचर आहे त्यांचं, ते मिक्सचर H2SO4 या ठिकाणी रेक्टिफाईंग कॉलममध्ये सेपरेट केलं जातं. या रेक्टिफाईंग कॉलममध्ये अजून 91% आयसोप्रोपॅनॉल आणि 9% वॉटर हे पण डिस्टिल आउट केलं जातं. नंतर पुढे ते मिनरल वॉशर. मिनरल वॉशरमध्ये हायर अल्कोहोल्स जे असतात ते हायर अल्कोहोल ॲब्झॉर्ब केले जातात, तर पुढे डिस्टिल केलं जातं. जर डिस्टिल करायचं म्हटलं आपण त्याच टेम्परेचरला आयसोप्रोपॅनॉलच्या टेम्परेचरला त्याला हीट केलं जातं
हीट केल्यानंतर त्याचं वाफ तयार केली जाते आणि ते वाफेला जर आपण कूल केलं तर आपल्याला नियर अबाउट 70% या ठिकाणी ॲब्सोल्यूट आयसोप्रोपॅनॉल भेटतो. बाकीचं बाय प्रॉडक्ट असेल. तर पुढे युजेस ऑफ आयसोप्रोपॅनॉल. आता आयसोप्रोपॅनॉल कुठे यूज होतो? आता हे खालील कंपाऊंड प्रिपेअर करण्यासाठी त्यांचा यूज केलेला असतो. आयसोप्रोपिल क्लोराईड. फक्त OH रिप्लेस करून Cl लावला म्हणजे आयसोप्रोपिल क्लोराईड आपल्याला भेटेल. आयसोप्रोपाइल अमाईड. OH रिप्लेस करून NH2 जर लावला आपण तर त्या ठिकाणी आपल्याला आयसोप्रोपिल अमाईन आपल्याला भेटेल. इट इज ऑल्सो यूज ॲज सॉल्व्हंट, ॲज अ अँटीफ्रीज अँड द कंपोनंट ऑफ शेविंग लोशन्स अँड नेल पॉलिश एटसेट्रा. शेविंग लोशन्समध्ये आणि नेल पॉलिशेसमध्ये त्याचा यूज होतो. नंतर अँटीफ्रीज म्हणून पण जसं मिथेनॉल काम करतो त्याच पद्धतीने आयसोप्रोपॅनॉल ही अँटीफ्रीज म्हणून काम करत असतो. नंतर पुढे हे नंतर नेक्स्ट लेक्चरला घेऊ.